नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ती दिशांविषयी, इन इंग्लिश डायरेक्शन्स. ओके. आता तुम्ही म्हणाल हे का आम्हाला माहीत नाहीत का, दिशा किती आहेत, कोणत्या आहेत? मी असं अजिबात म्हटलेलं नाही की ते तुम्हाला माहीत नाही आहे, पण मी असे लोक पाहिलेले आहेत की ते उठसूट जराशा माहितीला काय बघायलेत माहिती आहे का? गुगल, AI मीन्स दे आर रेफरिंग दी मोबाईल्स. त्यांचा स्वतःवर विश्वास नाही का त्यांना हे माहीत नाही, मला तसं काही माहीत नाही. जर असं काही झालं की ते मोबाईल बघते. ते मोबाईल जर बाजूला काढून ठेवला तर तुम्हाला हे दिशांची नावं येणार नाहीत का काय, असं तुम्ही जाहीर करताय? तर एक फक्त ब्रशअप, एक टच लाईन देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 10 दिशा आहेत. मुख्यतः जगामध्ये मात्र 8 दिशा मानतो आपण, 4 प्रमुख आणि 4 उपदिशा. ओके. मेन डायरेक्शन्स आणि सब डायरेक्शन्स, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणारच आहोत. आपल्या इकडं मात्र कधीच 8 दिशा असा शब्द येत नाही. जसं आपण एखाद्या वेळेस म्हणतो ना, त्याचा आनंद गगनात मावत नव्हता, म्हणजे त्याला प्रचंड आनंद झाला होता, खूप आनंद झाला होता. त्याच पद्धतीनं आपण कसं बोलतो की त्याची कीर्ती 10 दिशांमध्ये पसरली होती. बघा, 10 दिशांमध्ये पसरली होती, म्हणजे 10 दिशा आहेत आपल्या इकडं. मग कधीतरी तुम्हाला तुमच्या घरचं लेकरू, लहान मूल विचारू शकेल की पप्पा कोणत्या 10 दिशा आहेत, किंवा मम्मी कोणत्या 10 दिशा आहेत. तर तेव्हा गोंधळून जाऊ नका, त्या दिशा तुम्हाला येत असतात, फक्त त्या तुमच्या सुप्त मनामध्ये आहेत. तर त्या आपण थोड्याशा क्रियाशील मनामध्ये आणत, मीन्स इन ॲक्टिव्ह माइंड. ओके. तर तर आपल्या 4 दिशा कोणत्या आहेत पटकन सांगा. बरोबर आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? पूर्वला ईस्ट, पश्चिम वेस्ट, उत्तर नॉर्थ आणि दक्षिण साऊथ. ओके. बरं, आता ह्या झाल्या प्रमुख दिशा. आता याच्यावर आपण जास्त भाष्य करायची गरज नाही, ते तुम्हाला येते. आता याच्याबरोबर 4 उपदिशा आहेत. त्या कोणत्या आहेत? मराठीमध्ये वेगळी नावं आहेत, इंग्लिशमध्ये मात्र त्या ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ यांचंच कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे. ते कसं बघा. तर आपली पहिली दिशा समजा असं गृहीत धरा तुम्ही, आग्नेय उपदिशा, आग्नेय. आता ही आग्नेय दिशा म्हणजे काय? तर ती असते पूर्व आणि दक्षिण याच्यामधले, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात साऊथ ईस्ट. ही दिशा कोणत्या याच्यात टाकलेली आपण? साऊथ ईस्ट. त्याला आपण कोणती उपदिशा नाव दिलेले? आग्नेय. पण या इंग्रजीचा परिणाम म्हणून, कोणता इंग्रजीचा परिणाम? साऊथ ईस्ट. यालाही आजकाल बरेच जण दक्षिण पूर्व असं म्हणतायत. आपल्याकडे त्याला शब्द आहे आग्नेय, गरज नाही दक्षिण पूर्व म्हणायची, बट दॅट इज द इफेक्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. साऊथ ईस्ट म्हणतायत. बरं, हरकत नाही, घ्या साऊथ ईस्ट. तर आग्नेय दिशा. मग इकडे या, दुसरी दिशा आहे इकडली उपदिशा, नैऋत्य. नैऋत्य म्हणजे कशात येते माहिती आहे का? दक्षिण आणि पश्चिमेच्या मधातला, दक्षिण आणि पश्चिम. मग इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट त्याला आपण नैऋत्य म्हणतो, पण त्या साऊथ वेस्टमुळं मात्र आपल्या इकडे ही दक्षिण पश्चिम म्हणण्याची एक सवय लागलेली, दक्षिण पश्चिम. बरं, चालतंय, त्याला आपण नैऋत्य म्हणतो. मग वायव्य. वायव्य ही कोणती उपदिशा आहे? ती असते पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये, पश्चिम आणि उत्तर. मग इंग्लिशमध्ये काय म्हणता तुम्ही त्याला? नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर आणि पश्चिमेच्या मधातली, नॉर्थ वेस्ट. याला आपण कोणती दिशा म्हणतो? वायव्य. यालाही या नॉर्थ वेस्ट मुळे कोणती म्हणायची एक नवीन प्रथा आलेली आहे, ती आलेली आहे म्हणजे उत्तर पश्चिम दिशा. चालते, हरकत नाही म्हणा. बरं, आता शेवटची उपदिशा ती कोणती राहिलेली आहे? ईशान्य. ही कुठे असते मित्रांनो? ही असते उत्तर आणि पूर्व यांच्या मधात. म्हणजे उत्तर आणि पूर्व, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतील मग ते लोक? नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट. पण आपण कोणती उपदिशा म्हणतो? आपण म्हणतो ईशान्य. मग त्या नॉर्थ ईस्टचा परिणाम असा झाला की ईशान्य दिशेला पण आपण उत्तर पूर्व दिशा असं म्हणायला लागलो. तुम्ही हिंदीमध्ये याच्यामध्ये पण अशा बातम्या यायला लागल्या आहेत, उत्तर पूर्व दिशा में बहुत भारी बरसात होने की आशंका है. अरे बापरे, म्हणजे तो त्याचा परिणाम झाला. आलं लक्षात? आपल्याकडे त्याला शब्द आहे ईशान्य, पण इथून पुढे कदाचित तसे होऊ शकल, उत्तर पूर्व भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता. मग आपले लोक म्हणतील उत्तर पूर्व भाग ही कोणती दिशा आहे बाबा?
तर जिला आपण ईशान्य म्हणायचो त्यालाच त्याने उत्तर पूर्व म्हटलंय. एखाद्यानं उगा म्हटलं दक्षिण पूर्व भागांमध्ये महाराष्ट्राच्या पाऊस पडण्याची दाट शक्यता. आता दक्षिण पूर्व दिशा कोणती आहे? तर ज्याला आपण आग्नेय दिशा म्हणायचो. तर ते थोडंसं लक्षात ठेवा. तेच आहे. किती झाल्या? 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा सांगितल्या. आता तुम्ही म्हणता सर या 2 दिशा कोणत्या? तर त्या तुम्हाला आणि मला माहित आहेत. जी वर जाणारी दिशा, ती दिशा कन्सिडर केलेली आहे भारतीय संस्कृतीमध्ये. दिशा म्हणून तिला आपण स्थान दिलेलं. कोणती? डोक्यावर. कारण ह्या तर अशा झाल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ते एक वर आणि एक खाली जाणारे, त्याला पण दिशा म्हणून आपण संबोधतो. मग वर जाणाऱ्या दिशेला आपण मराठीमध्ये ऊर्ध्व दिशा असं म्हणतो. ऊर्ध्व. बऱ्याच वेळा आपण ऊर्ध्वगामी असे शब्द वापरतो. ऊर्ध्व. तर त्याला इंग्लिशमध्ये अप असं म्हणा. अप. आपण बऱ्याच वेळा अपसाईड असं ठेवा म्हणतो. तर अप म्हणजे अशी वर जाणारी दिशा. आणि खाली जाणाऱ्या दिशेला काय म्हणूयात मराठीमध्ये? तर खाली जाणाऱ्या दिशेला अध. आणि बऱ्याच याच्यात अधर असंही येते, हरकत नाही. तर अध. तर त्याला कोणती दिशा म्हणतात? इंग्लिशमध्ये डाऊन साईड वगैरे आपण डाऊन खाली. तर ही झाली खालची दिशा. आणि ऊर्ध्व ही झाली वरची दिशा. म्हणून लक्षात ठेवा भारतीय संस्कृतीमध्ये दश दिशा आहेत, 10 दिशा आहेत. आणि जगामध्ये आपण जेव्हा वावरतो वगैरे तेव्हा मात्र 4 प्रमुख दिशा आणि 4 उपदिशा असा त्यांचा आपण उल्लेख केलेला आहे. तर आता लक्षात राहील तुमच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रमुख दिशा, उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, आणि 2 उपदिशा ऊर्ध्व दिशा आणि अधः दिशा. लक्षात. तर हे आपल्या घरातील लहान मुलांना मुलींना कधीतरी बसल्या बसल्या सहज सांगितलं पाहिजे की 10 दिशा माहित आहेत कर बाबा. कारण ते येतंय बरं का. मी तुम्हाला परत सांगतोय की मराठीमध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन वगैरे करतो तर त्यांची कीर्ती दशदिशांमध्ये पसरली होती. मग उद्या लेकरू तुम्हाला विचारणारच आहे दशदिशांमध्ये म्हणजे कुठं पसरली होती. तर तेव्हा तुम्ही लगेच असं म्हणू नये गिव्ह मी मोबाईल प्लीज अँड लेट मी चेक. म्हणून मी म्हणत असतो उठसूट. मग तुम्ही कशाला आहेत घरात? ते गुगलच देऊन टाका ना त्या लेकराला, किंवा ते मोबाईलच देऊन टाका आणि तुम्ही जा आपला काशी करायला संन्यास घेऊन. म्हणजे आपली काहीतरी जबाबदारी असते मित्रांनो, ती आपण पार पाडूयात. म्हणून माझ्या व्हिडिओचा हा हेतू तुम्ही समजून घ्या की तुमच्यामध्ये असलेलं ते ज्ञान मी फक्त जागृत करतोय. ते ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपल्या घरातली जी बालमंडळी वगैरे आहेत त्यांनाही हे थोडासा व्हिडिओ दाखवा, म्हणजे त्यांनाही थोडीशी प्रेरणा मिळेल आणि ते थोडासा असं विचार करायला लागतील. आणि आपल्या मंडळींनाही सबस्क्राईब करायला मात्र अवश्य आग्रह धरत राहा. असे नवनवीन व्हिडिओची मी मालिकाच आपल्या पुढे घेऊन येत आहे आणि मला आनंद वाटतोय की ती तुम्हाला पसंतीच तुमच्या उतरते, तुम्हाला ती आवडते. असाच आपला प्रतिसाद राहू द्या. थांबतो मंडळी. धन्यवाद.